Students, the new topic is momentum. What is mean by momentum? बघा momentum म्हणजे नेमकं काय बघा. Momentum is the product of mass and velocity. Momentum is the product of mass and velocity. आता बघा momentum म्हणजे नेमकं कसं फाइंड आउट करायचं. एक ऑब्जेक्ट आहे, समजा एक आपण बॉल घेतला ज्याचं मास समजा आपण असं म्हणूया मास समजा 10 ग्रॅम आहे, हे मास, आणि वेलोसिटी म्हणजे थोडक्यात त्याचं स्पीड. मग त्याचं मास आणि स्पीड किंवा वेलोसिटी या दोघांचा मल्टिप्लाय केला की जे आन्सर मिळणार त्यालाच म्हणतात मोमेंटम. म्हणजे यातलं मोमेंटमची डेफिनेशन बघा. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, ला मराठीमध्ये संवेग असं म्हणतात. डेफिनेशन पाठ करणं खूप गरजेचं आहे बघा. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, फॉर्म्युला मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. साइन मध्ये आपल्याला लिहायचं असेल तर P इज इक्वल टू M इंटू V अँड SI युनिट अँड CGS युनिट. व्हॉट आर द युनिट्स in SI method and CGS method? See, SI unit of momentum is kilogram meter per second. Which one? Kilogram meter per second. This one is SI unit. And CGS unit gram centimeter per second. बघा momentum ची SI unit and CGS unit आहे का? SI युनिट कोणतं सांगितलं? किलोग्रॅम म्हणजे केजी मीटर पर सेकंद. आणि CGS युनिट कोणतं? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. एवढं तरी कळत आहे. एक नेक्स्ट टॉपिक बघूया. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा नियम. आपण एक काम करूया बघा. आपण बऱ्याच वेळा बघतो काही मुलं गोट्या खेळत असताना एक गोटी किंवा एक दगड आपण घेतला आणि दुसऱ्या दगडाने समजा त्या दगडावर आपण काय केलं, स्ट्राईक केलं, तर जो आपण दगड फेकतो तो दगड जाग्यावर राहतो, पण अगोदरचा दगड जो आहे तो पुढे जातो. म्हणजे याचा मोमेंटम दुसऱ्या दगडाला मिळतो. बघा याच्यासाठी हा एक्झॅक्टली लॉ कोणता काय सांगतो बघा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. when two objects collide, जेव्हा दोन वस्तू एकमेकावर अशा आपटतात, कोलाइड, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन. द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे आपटण्याच्या अगोदरचं मोमेंटम is equal to the total momentum after collision. काय सांगितलं बघा. जेव्हा दोन वस्तू एकमेकाला अशा प्रकारे आपटणार तेव्हा जे मोमेंटम आहे कोलिजन म्हणजे टक्कर व्हायच्या अगोदरचं मोमेंटम आणि टक्कर झाल्या नंतरचं मोमेंटम दोन्ही सेमच असतं. बघा लॉ काय सांगतो परत आहे का. when two objects collide, the total momentum before collision is equal to total momentum after collision. कळतंय का. जेव्हा दोन वस्तू एकमेकाला आपटतात किंवा त्याची टक्कर होते तेव्हा त्या आपटण्यापूर्वी, आघात होण्यापूर्वीचा जो संवेग आहे, मोमेंटम आहे, तेवढाच मोमेंटम केव्हा राहतो, आपटल्यानंतर पण राहतो. when two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. इथे पण कळतंय. आता एक अजून एक टॉपिक आपण बघूया, तो म्हणजे फोर्स. आपल्याला माहितीये फोर्सचे पण SI युनिट आहे न्यूटन. फोर्स मराठीत त्याला बल असं म्हणतात. फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि CGS युनिट आहे डाईन. बघा SI युनिट कोणतं, न्यूटन, and CGS unit dyne. बघा SI unit of force is Newton and CGS unit of force is dyne. आपण 1 न्यूटन and 1 डाईन ची डेफिनेशन बघूया.
1 न्यूटन नेमकं कशाला म्हणतात? 1 न्यूटन. द फोर्स नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. बघा तुमच्या लक्षात येतं का? बघूया, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा, ही एक ऑब्जेक्ट आहे, दिसतं तुम्हाला. याचं समजा वेट, याचं मास जे आहे 1 kg एवढं मास आहे. किती आहे? 1 kg एवढं मास आहे. जर याच्यामध्ये एक्सेलरेशन किती निर्माण व्हायला पाहिजे माहितीये का? 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं एक्सेलरेशन निर्माण व्हायला पाहिजे. तेवढं निर्माण होण्यासाठी जे फोर्स लागणार आहे ते 1 न्यूटन असणार आहे. पुन्हा एकदा आहे का? ही ऑब्जेक्ट आहे, याचं मास किती आहे? 1 kg आहे. समजा हे बघा, ह्याला समजा आपण ढकललं, समजा जोरात समजा ढकलला, इथे आलं, म्हणजे याच्यामध्ये समजा एक्सेलरेशन किती निर्माण झालं? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर जर एक्सेलरेशन झालं तर जे फोर्स आहे ते 1 न्यूटन आहे असं म्हणतात. डेफिनेशन परत आहे का? द फोर्स नेसेसरी, नेसेसरी म्हणजे गरज असते. द फोर्स नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. कळतंय का? The force necessary to cause acceleration of 1 meter per second square in an object of 1 kg mass 1 kg is called 1 Newton. कळतंय का? 1 न्यूटनची डेफिनेशन सोपं आहे बघा, काही एवढं अवघड नाही. बघा, एक वस्तू आहे ज्याचं मास 1 kg आहे, त्याच्यामध्ये एक्सेलरेशन किती निर्माण व्हायला पाहिजे? 1 मीटर पर सेकंद निर्माण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी जे फोर्स लागणार आहे ते 1 न्यूटन असणार आहे. द फोर्स नेसेसरी टू cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. आणि 1 डायनची डेफिनेशन, डायनची डेफिनेशन काय माहिती का? फक्त केजीच्या ठिकाणी ग्रॅम टाकायचं आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना, त्या ठिकाणी फक्त सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणून डेफिनेशन आहे का? द फोर्स नेसेसरी टू कॉज the acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 gram is called 1 dyne. बघा, the force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square in an object of 1 gram mass 1 gram इज कॉल्ड 1 डाईन. म्हणजे न्यूटन आणि डाईन यांची आपण डेफिनेशन पाहिली. अजून एक टॉपिक तुम्हाला सांगतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. देर आर 3 लॉ ऑफ मोशन. न्यूटन यांनी मोशनचे 3 लॉ सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिला लॉ एक बघूया. न्यूटनने काय सांगितलं बघा. एक इझी आपण वर्ड मध्ये आपण सांगतो मी तुम्हाला. एक आपण वस्तू म्हणूया की एक वस्तू, हीच आपण वस्तू घेऊया, ही इथे आहे आपण ठेवलेली आहे. जोपर्यंत आपण या वस्तूवर कोणताही फोर्स अप्लाय करत नाहीये तोपर्यंत ती वस्तू आहे तिथेच राहणार. बघा, आपण जोपर्यंत या ऑब्जेक्टला काही फोर्स अप्लाय करत नाही आहोत तोपर्यंत ही ऑब्जेक्ट आहे तिथेच राहणार आहे. म्हणजे रेस्ट पोझिशन मध्ये असेल ना तर रेस्ट पोझिशन मध्येच असणार आहे. पण आणि जर समजा एखादी वस्तू स्पीड मध्ये आहे, जोपर्यंत आपण त्याच्यावर कुठलं फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती स्पीड मध्येच राहणार. जसं आपण एक बॉल बघा, समजा आपण बॉल जमिनीवर फेकला, थोड्या वेळानंतर आपोआप थांबतो. आपण म्हणतो कशामुळे थांबत असेल तो बॉल? कुणी अडवला नाही तरी बॉल जाऊन थांबतो. याला कारण काय माहितीये का? जेव्हा बॉल जमिनीवरून जात असतो तेव्हा जमिनीवर घासत असताना फ्रिक्शन म्हणजे घर्षण निर्माण होतं, फ्रिक्शन फोर्स निर्माण होतं, त्यामुळे त्याचा हळूहळू स्पीड कमी होतो. समजा फ्रिक्शन नसलं असतं तर
समजा हा बॉल जर जमिनीशी घासत गेला नसता किंवा हवेतून पण बघा, हवेतून जाताना पण काय होतं, जेव्हा बॉल जातो त्याला एअरशी काय होतं, फ्रिक्शन होतं, म्हणून स्पीड कमी होत असतं. जर समजा एअर नसेल आणि फ्रिक्शन होत नसेल, आपण जर बॉल एक फेकला तर तो पुढे जातच राहणार, त्याच्या स्पीडमध्ये फरक पडणार नाही. हे कोणी सांगितलं, न्यूटनने सांगितलं. हाच फर्स्ट लॉ आहे. फर्स्ट लॉ एकदम सिंपल आहे बघा. पहिल्यांदा त्याचं आपल्याला बेसिक करू द्या. जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू, ती ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन सोडत नाही. बघा लॉ बघा, ऐका. An object continue to remain at rest. म्हटलं an object continue to remain at rest. रेस्ट म्हणजे थांबलेल्या अवस्थेमध्ये, or in a state of uniform motion, किंवा स्पीड मध्ये तशाच राहणार आहे. कोपर्यंत बघा, along a straight line unless an external unbalanced force act on it. जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स्ड आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती ऑब्जेक्ट, कसं सांगितले बघा, ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन मध्ये किंवा युनिफॉर्म मोशन मध्येच राहणार. देखील ऐका. An object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. बघा परत एकदा ऐका. An object continue to remain at rest or in a state of uniform motion in a straight line unless an external unbalanced force act on it. जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती ऑब्जेक्ट एकतर रेस्ट पोझिशन मध्येच राहणार किंवा युनिफॉर्म मोशन मध्येच राहणार. अशा प्रकारे हा जो लॉ आहे हा न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. दिस वन इज कॉल्ड फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन.